महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 15, 16 आणि 17 याची निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. दिनांक 23 डिसेंबर 2025 पासून 31 डिसेंबर 2025 पर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याचा कालावधी आहे. 30 तारखेपर्यंत. 31 तारखेला सकाळी 11 वाजता छाननी आहे. त्याच नंतर माघारी जी आहे 2 जानेवारीला 11 ते 3 पर्यंत माघारीचा शेवटचा अंतिम दिनांक आहे. चिन्ह वाटप जे आहे 3 जानेवारीला सकाळी 11 वाजल्यापासून आहे. आणि निवडणूक लढवणाऱ्याचे अंतिम यादी प्रकाशित करण्याची तारीख आहे 3 जानेवारी आहे. मतदान जे आहे ते 15 जानेवारी 2026 गुरुवार रोजी 7:30 ते 5:30 या वेळेत आहे. मतमोजणी जी आहे ती 16 जानेवारीला सकाळी 10 वाजल्यापासून आहे. मतमोजणीचे ठिकाण नंतर जाहीर केलं जाईल. याच्यासाठी जी मतदारसंख्या आहे 15 प्रभागामध्ये 1,12,346 मतदार आहेत. 16 प्रभाग क्रमांक 16 मध्ये 85,817 आहेत आणि प्रभाग क्रमांक 17 मध्ये 80,986 मतदान केंद्र आहेत मतदार आहेत. या तिन्ही प्रभागामध्ये मतदान केंद्राची संख्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये 124 आहे, प्रभाग क्रमांक 16 मध्ये 98 आहे आणि प्रभाग क्रमांक 17 मध्ये 94 आहे. एकूण 316 मतदान केंद्र आहेत आणि 2,79,149 मतदार आहेत. या निवडणुकीच्या साठी आपण 28 झोनल ऑफिसर या ठिकाणी नेमलेले आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळे कक्ष आपण चालू केलेले आहेत. सिंगल विंडो सिस्टीम असतील, आचारसंहिता कक्ष असेल किंवा उमेदवाराचा खर्च तपासणीचा कक्ष असेल. त्याचप्रमाणे आता उद्यापासून जी नामनिर्देशन प्रक्रिया होणार आहे त्याच्यासाठी 12 टेबल आपण लावलेले आहेत. प्रत्येक टेबलवर एक जागेसाठी आपण नामनिर्देशन पत्र प्राथमिक तपासणी करून नंतर निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ते जमा केले जाणार आहे. याच्यामध्ये नामनिर्देशन पत्र जे आहे ते उद्या सकाळी 11 वाजल्यापासून 100 रुपये किमती मिळणार आहेत. एका उमेदवाराला जास्तीत जास्त 4 नामनिर्देशन पत्र भरता येतात एका जागेसाठी. त्याच्यासाठी अनामत रक्कम जी सर्वसाधारणसाठी 5,000 रुपये आहे आणि जाती जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग किंवा महिला सर्व प्रवर्गातील महिला यांच्यासाठी 2,500 रुपये आहे. सर्वात महत्वाचं आहे की नामनिर्देशन पत्रासोबत एक शपथपत्र जे आयोगानं निर्धारित केलेलं आहे ते शपथपत्र भरून देणं गरजेचं आहे. शपथपत्रासाठी कुठल्याही स्टॅम्पची आवश्यकता नाही, मात्र ते नोटरी, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट किंवा एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट यांच्याकडून प्रमाणित केलेलं असलं पाहिजे. त्याचप्रमाणे त्या शपथपत्रातले जे सर्व रकाने आहेत ते भरलेले असले पाहिजे. कुठलाही रकाना कोरा असता कामा नये किंवा त्याच्यामध्ये डॅश किंवा अशी माहिती नसली पाहिजे. काहीतरी त्याच्यामध्ये माहिती तुम्ही भरलेली पाहिजे. शपथपत्राच्या अनुषंगानं जे बाकीची जी काही कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये शौचालयाचं प्रमाणपत्र किंवा श्रवण घोषणापत्र एक आवश्यक आहे. राजकीय पक्षाकडून जर निवडणूक लढवत असेल तर जोडपत्र 1 आणि जोडपत्र 2 हे नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे 30 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत सादर करणं आवश्यक आहे. राखीव जागेवर म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा नागरिकाच्या मागास प्रवर्गाच्या जागेवर जर निवडणूक लढवत असेल तर त्या उमेदवाराला जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र या दोन्ही प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती सोबत जोडणं गरजेचं आहे आणि त्याच्या मूळ प्रती ज्या आहेत त्या छाननीच्या वेळेस त्यांनी दाखवणं गरजेचं आहे. त्याच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही त्यासाठी आयोगाने एक 6 महिन्याची मुदत दिलेली आहे. त्यासाठी मात्र त्याला जात वैधता समितीकडे अर्ज केल्याचा पुरावा पोच जोडणं गरजेचं आहे आणि 6 महिन्याच्या आत मी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करील असे हमीपत्र देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर राष्ट्रीयकृत किंवा शेड्यूल बँक किंवा सहकारी बँक या 3 बँकांपैकी एका बँकेत त्या उमेदवाराचं चालू खातं किंवा बचत खातं एक स्वतंत्र खातं असणं गरजेचं आहे. त्याच्या पहिल्या पानाची आणि अपडेट असणारी एक प्रत त्यानं नामनिर्देशन पत्रासोबत जोडणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उमेदवार किंवा सूचकाला किंवा त्याच्या अनुमोदकाला उपस्थित राहता येणार आहे. उमेदवार, सूचक किंवा अनुमोदक जेव्हा उपस्थित राहतील तेव्हा त्यांना एका उमेदवारी अर्जासाठी त्याला 3 लोक जास्तीत जास्त या ठिकाणी उपस्थित राहू शकतात.
उमेदवाराला जी एनओसी आहे ती noc.election.tmc.gov.in अशी एक लिंक महानगरपालिकेने तयार केलेली आहे. त्याद्वारे ऑनलाईन एनओसी मिळणार आहे. त्याच्यानंतर जी मतपत्रिकेचे जे रंग आहेत त्याच्यामध्ये 4 मतपत्रिका ज्या असणार आहेत प्रत्येक प्रभागामध्ये, त्यामध्ये पहिली जी अ पत्रिका असेल त्या अ जागेसाठी पांढरा रंग, ब जागेसाठी फिका गुलाबी रंग, क जागेसाठी फिका पिवळा रंग आणि ड जागेसाठी फिका निळा रंग असणार आहे. मतदारसंख्या जी आहे, मतदारसंख्या 15 प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 15 मध्ये 1,12,346, प्रभाग क्रमांक 16 मध्ये 85,817 आणि प्रभाग क्रमांक 17 मध्ये 80,986 अशी मतदारसंख्या आहे. आदर्श आचारसंहितेचं पालन जे आहे ते सर्व उमेदवारांनी करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांनी देखील करणं आवश्यक आहे. त्या संदर्भामध्ये सर्व उमेदवारांची एक बैठक आताच आम्ही घेतलेली आहे. त्यांना राजकीय पक्षांची बैठक घेतलेली आहे. त्यांना आदर्श आचारसंहितेचं पालन करण्यासंदर्भात सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळेस उमेदवार निश्चित होतील तेव्हा उमेदवारांची एक बैठक घेऊन त्यांना सर्व उमेदवारांना आदर्श आचारसंहितेच्या पालनाच्या संदर्भात सविस्तर निर्देश दिले आहेत. मतदान केंद्रामध्ये माझी सर्वांना विनंती आहे, सर्व मतदारांना, की कुठल्याही मतदान केंद्रामध्ये मोबाईल जो आहे किंवा कुठली इलेक्ट्रॉनिक वस्तू जी आहे ती आणता येणार नाही आहे. त्यामुळं ती मोबाईल आपण घरीच ठेवायचे आहेत किंवा आपल्या जे सुट्टी आहेत त्यांच्याकडे ठेवायचे आहेत. मतदान केंद्रावर मोबाईल आणणं किंवा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काही शूटिंग करणं किंवा ते बाळगणं तो गुन्हा असणार आहे. त्यामुळे माझी सर्व मतदारांना विनंती आहे की त्यांनी मतदान केंद्रावर मोबाईल कृपया आणू नयेत. त्याचप्रमाणे या निवडणुकीमध्ये 4 मतं आपल्याला द्यायची आहेत. एका प्रभागामध्ये 4 जागा असणार आहेत आणि प्रत्येक जागेसाठी 1 मतदान आपल्याला द्यायचं आहे. म्हणजे अशी 4 मतं आपल्याला द्यायचा अधिकार आहे. त्यामुळं 4 मतपत्रिकेचे रंग सुद्धा वेगवेगळे आहेत आणि ही ईव्हीएम वर ही मतदान प्रक्रिया होणार असल्याने आपण 4 मतदान केल्याशिवाय ते मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही. त्यामुळे माझी सर्व मतदारांना विनंती राहील की आपण प्रत्येक मतपत्रिकेवरचं एक बटन जे आहे ते बटन दाबवायचं आहे आणि आपली मतदान प्रक्रिया पूर्ण करायची. नमस्कार, TRS डेव्हलपर्स मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष असे स्वागत. बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत, तो म्हणजे TRS गोल्ड माइन. आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त 1 तासाच्या अंतरावरती. प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज, सुपे पोलीस स्टेशन, सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा. प्लॉटला आहे 30 फुटी सामायिक डांबरी रस्ता. प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाऊंड आणि गेट व त्याच सोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का. तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा.